दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक परदेशामधील एक गोष्ट आहे की दोन मित्र आजूबाजूला राहत असतात आणि त्यांची बरीच मैत्री असते. आणि परदेशामध्ये बहुतेक लोक कसे असतात की ते चर्चला वगैरे जाणारे असतात, बहुतेक ख्रिश्चन असतात. परंतु एक पहिला मित्र असतो, तो चर्चला नियमित जात असे आणि देवावर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत असे. पण दुसरा मित्र होता, त्यांनी अजून देवाचा स्वीकार केला नव्हता आणि तो त्याच्या मार्गाने जीवन जगत असतो. आणि हा मित्र नेहमी त्याला समजावून सांगायचा, चर्चला येण्याची विनंती करायचा, परंतु हा मित्र काय ऐकत नसे. एक दिवस हा पहिला मित्र संध्याकाळचं सर्व काम आटपून प्रार्थना करीत असताना त्याच्या दरवाजावर टकटक झाली आणि त्याने दरवाजा उघडल्यावर बघितलं तर त्याचा मित्र बाहेर उभा होता आणि त्याने आत येऊन सांगितलं की आनंदाची गोष्ट आहे, मी आज ख्रिस्ताचा स्वीकार केला. आणि दोघांनी एकमेकाला मिठी मारली, प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी त्यांनी आनंद केला. त्यानंतर त्या दोघांनी मिळून 25 वर्ष तुरुंगातील कैद्यांना सुवार्ता सांगण्याचं काम केलं. त्यांनी एकत्र मिळून त्यांनी काम केलं. आपल्या जीवनामध्ये सहभागिता असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ह्या सहभागीमध्ये मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, स्तोत्रसंहिता 119 आणि 63 वचन काय म्हणतं की देव आमचा सोबती आहे, देव आमचा मित्र आहे. बघा, वचन म्हणतं की तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा मी सोबती आहे. जे देवाच्या वचनाप्रमाणे चालतात, देवाबरोबर चालतात, देव त्यांचा मित्र आहे, देव त्यांचा सोबती आहे. बायबलमध्ये आपण अनेक मित्रांचे उदाहरण वाचतो, आपण ऐकतो. बघा, दावीद आणि योनाथान, पाऊल आणि सिलास, मार्क आणि बार्नाबस. त्याचप्रमाणे प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण बघा, सुरुवातीचं जे हे आहे मंडळ्या होत्या, त्यासुद्धा मंडळ्या किती एकत्र होत्या. आपण वाचतो त्यांचं खाणं पिणं, प्रार्थना करणं, एकत्र जमणं, सर्व एकत्र होतं. एकत्रितपणे ते राहत होते. आपलं चर्चसुद्धा हे एक सहभागितेचं ठिकाण आहे. आपण चर्चला जातो, आराधना करतो, देवाच्या समोर जाण्याची आपल्याला ती संधी मिळते. आपलं मन किंवा आपलं जीवन आपण देवाकडे उघडं करतो, पण त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी सहभागितासुद्धा मिळते. आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांची विचारपूस करतो, एकमेकांचं दुःख आपण एकमेकांना सांगतो आणि ते हलकं करतो, एकमेकांना आपण धीर देतो. ख्रिस्ताच्या मार्गावर आपण एकत्र चालतो. बघा, जेव्हा आपण एकत्रित राहतो त्यावेळेस आम्हाला ख्रिस्त सापडतो. बंधूंचे मिळणे मधुर, हे बंधूंचे मिळणे, जरी देव पाहिजे इथेच जरी तो भक्ता सापडणे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 133 आणि पहिलं वचन, साम 133 and verse 1. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोहर आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.